रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे जे शेतकऱ्यांना पैसे देणार होते त्याची जी रक्कम आहे आणि त्याच विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आंदोलन पुकारलेलं आहे। मात्र राजू शेट्टी यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेलं आहे। आंदोलन स्वाभिमानीचं या ठिकाणी पुकारलं होतं पण आपल्याला नजरकैदेत ठेवले। आज सकाळी 8 वाजताच पोलीस माझ्या घरी आले आणि त्यांनी मला नोटीस दिली आणि तुम्हाला आंदोलनास्थळी जाता येणार नाही असं सांगितलं आणि जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला ताब्यात घेऊ, तुम्ही आमच्या नजरकैदेत आहात असं सांगून घरामध्ये त्यांनी ठाण मांडून बसले। मग त्यानंतर मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही मला ताब्यात घेतलेलंच आहे तर मला बाकीची कामं करून द्या। आज माझी एक केस कोल्हापूर कोर्टामध्ये निकालावर आहे आणि त्यामुळं मग मी इथं कोर्टामध्ये आलो, पोलिसांना बरोबर घेऊनच आलेलो आहे। काय आंदोलन होतं, हे आंदोलनाचं स्वरूप काय होतं आणि काय मागणी होती? रत्नागिरी नागपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे यातल्या जवळपास 750 किलोमीटर रस्ता हा पूर्ण झालेला आहे, परंतु सांगली जिल्ह्यातील अंकली ते कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक हा 38 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो नव्यानं भूमी अधिग्रहण करून केला जाणार आहे। या या भागाचं 3 वेळा लेआउट बदललं गेलं। एकदा जो प्रचलित रस्ता आहे तो रुंदीकरण करायचं ठरलं, त्याच्यानंतर ते रद्द झालं। नंतर दुसरा एक रस्ता लेआउट तयार झाला आणि तो रस्ता कमीत कमी भूमी अधिग्रहण करावं, कारण सरकारी जमीन त्या बाजूला भरपूर आहे। निमशिरगावचं गायरान आहे, दानोळीचं गायरान आहे, त्याचबरोबर जैनापूरचं गायरान आहे, काही फॉरेस्टची जमीन आहे आणि माळावरून जाणारा हा रस्ता होता। परंतु मध्येच सध्या महायुतीचे सत्ताधारी आमदार असणारे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, त्यांची वैयक्तिक जमीन 50-60 एकर जमीन आहे। आधीच सरकारनं मोबदला कमी दिलेला आहे आणि अशा परिस्थितीत आपल्या लाडक्या आमदाराची जमीन कमी किमतीमध्ये घ्यावा लागू नये म्हणून पुन्हा लेआउट बदलला आणि आत्ताचा हा जो लेआउट आहे तो उथळ भागातून जातो, जिथं महापुराचं पाणी जास्त काळ रेंगाळतं। म्हणजे हा रस्ता करण्यासाठी एकतर अंकली ते उमळवाड या पुलाच्या दोन्ही बाजूला प्रचंड भराव टाकावा लागणार आहे आणि तो भराव टाकल्यानंतर सांगली शहराला धोका निर्माण होतोय। विश्रामबाग भागात पाणी जाणार आहे, इकडं दानोळी असेल, कोथळी असेल, उमळवाड असेल, कवटेसर असेल, त्याचबरोबर अगदी किनी गुंडकीपासून इकडं दुधगाव, समडोळी, खोची ही सगळी वारणाकडचे जी गावं आहेत किंवा सांगलीवाडी असेल, मौजे आणि कसबेडेगर असतील, या गावांना महापुराचा मोठा धोका निर्माण होणार आहे। पाणी 30-30, 40-40 दिवस रेंगाळणार आहे। अशा परिस्थितीमध्ये तो जो पूल आहे त्या पुलानंतरचा जो भराव आहे त्याचा आम्हाला स्ट्रक्चर दाखवा अशी आमची मागणी होती आणि जे भूमी अधिग्रहण केलं जाणार आहे ते पूर्वीच्या दरानं, चौपट दरानं व्हावं ही मागणी होती। परंतु एक तर 2022च्या कायद्यानंतर पैसे कमी केले ते केले, परंतु आपल्या लाडक्या आमदाराची जमीनही त्यातनं वाचवली आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्यावर दडपशाहीचा वरवंटा फिरवून जमीन घेण्याचा प्रयत्न होतोय, म्हणून हे आंदोलन आहे। पण आपल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना असतील, पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले, हे आंदोलन होणार का? हे आंदोलन 100% होणार। छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला गनिमी कावा शिकवलेला आहे आणि आंदोलन हे होणारच। आंदोलन झाल्यानंतर कळेल की कसं आंदोलन झालं आणि हे काही एक दिवसाचं आंदोलन नाही। जोपर्यंत महापुराचा धोका टळणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जमिनीचे पैसे मिळणार नाहीत, ह्या बायपासला शेतकऱ्यांनी विरोध केलेला नाही, लक्षात ठेवा। परंतु कवडीमोल किमतीनं जमिनी द्यायला शेतकऱ्यांचा विरोध आहे। तर आपण बघितले की जमिनी द्यायला शेतकऱ्यांनी विरोध केलेला नाही, मात्र कवडीमोल किमतीने ज्या जमिनी घेतल्या जातात त्याला विरोध आहे आणि जे आंदोलन पुकारलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ते आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये होणार, कारण गनिमी कावा आहे तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी आहे ते करतील आणि आंदोलन सक्सेस होईल अशा पद्धतीचा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।